काय बुवांका अनुभव हा त्याचो बुवा सांगतात काय चष्मा लावलेली काय बाजूवाली बुवा माका टाइमच नसतो बाजूवालीकडे बघू गाणी काय त्यांना माहिती आहे मी सकाळी 8 वाजता उठून गेलोय त्या रात्री हॉटेल मधून निघले का माका घर बाजूवाली दिसता बाजूवाली तो बंद झोपली असते ती आपल्या घरात काय आजी बरोबर ना बघा खरोखरच त्या दोन्ही माऊलींसाठी वारकरी संप्रदाय एकदा जोरदार टाळ्या होऊ दे कारण आपलं भजन ऐकावं कोणी आपलं भजन ऐकावं कसं कोणी तर अशा लोकांनी तसं आपण करावं काय नाही तर पेटव ए शेलाव आजकाल दुसरं बुवा काय शे लावल्याशिवाय मला तर सूर भाजत होत नाही पण आम्ही बघा काय बरोबर ना काय नको कारण जन्माला आलोय छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीवर तसंच वागायला पाहिजे राजा मुलगाकर आणि संध्याकाळी 20 गाडी असली गय बारच्या बाजूला हा ही आपली सध्याची परिस्थिती आहे बघा आपल्याला जन्म महाराष्ट्रात झालाय या महाराष्ट्राच्या भूमीवर कुठेतरी सार्थक केलं पाहिजे पण आम्ही नाही शे संध्याकाळी सवयच नाही संध्याकाळी काय 7:45 झाले की काय शे रात्र झोपणार आहे हो झोप येणार नाही लोकांची आहे बरोबर ना या ठिकाणी खरोखरच महिला वर्ग का आ म्हणजे आत्मा ई म्हणजे ईश्वर ह्या आईमध्ये ज्याला ह्या 2 अक्षरांचा उच्चार समजला तो ह्या जगामध्ये सार्थक झाला बघा काय गजराच्या अगोदर माऊली आहेत त्यांच्यासाठी एक गजर घेतोय बघा मी भुवानी पण सांगितलं मी परत एकदा सांगेन काय मगाशी पण सांगितलं आई वडील मी सांगतो कुठली पूजा करू नका अर्चा करू नका बघा काहीच करत नाही सकाळी उठल्यावर आपल्या आई वडिलांचे चरण स्पर्श करा आई वडिलांना पूजा काय त्या आई वडिलांना अनाथ आश्रमात नको ठेवू आपल्या गावची परिस्थिती नाहीये पण मुंबईच्या ठिकाणी काय बरोबर ना मुंबईच्या ठिकाणी ही परिस्थिती आहे लग्न जाईपर्यंत सगळे ठीक असतं बघा पण एकदा लग्न झाले काय बाबू तुझी आई असा करता तुझे बाबा असे करतात अरे पण त्या आईनेच कुठेतरी जन्म दिलाय वडिलांनी जन्म दिलाय बघा 9 महिने 9 कोटी बघा त्या आईने उदरात आपला पोषण केले बघा त्याच्यानंतर बघा 18 वर्ष लागली आपल्याला समाजात वावरायला बघा समाजात वावरायला आणि लग्न झालं की बायकोने सांगितलं की नाही असं केलं नाही ठेवूया आपण अनाथाश्रमात पण हे करू नका मगाशी बुवानी पण सांगितलं मी या ठिकाणी माझ्या ताई आहेत बऱ्याचशा आई वडिलांची मान खाली घालू नका काय 9 महिने ती आपल्या उदर करते बघा त्याच्यानंतर बघा तुम्हाला 2 ते 3 वर्ष बोलण्यासाठी लागतायत 18 वर्ष तुम्हाला शिक्षण वगैरे सगळं होतं फक्त तुम्ही एक क्षण पण घालवत नाही 18वं वर्ष लागलं की दुसऱ्याचं कोण भेटेल प्रियशी त्याचा हात पकडून कुठे पण जाता पण हे करू नका माझं एक मुलीनं सांगणं आहे एकदा या माझ्या माता भगिनीसाठी गाणं बघा आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार या गाण्याला खरोखर ज्याला समजलं तू गाणं समजलं काय टाळ्या वाजले काय माहितीये माणसं भुवांना बक्षीस देण्यापेक्षा टाळ्यांचा गजरा कुठं पण गाणं झालं तरी दिला तरी त्याचं मन भरून येतोय रात्रभर भुवानी सांगल्यानी सकाळपर्यंत मारे करूची ताकद काय बुवा गायन करूची फक्त काय इले तर दिलं तर नमानी भुवानी सांगल्यानी देऊ नको तसा करू नको इले तर दिलं तर ते घेतलंय समजलं काय मन म्हणतो आई माझी
चढाला मन घेऊन नामस्मरणाचा चढाला. काय खरोखरच तुमचा एकजूट या मग परमेश्वराच्या चरणी मी प्रार्थना करीन की हा एकजूट अजून वाढू दे. मुंबईची जी नाही लिहत त्यांना पण या ठिकाणी येऊ दे. मी या भगवंताच्याने प्रार्थना करीन या सर्व कुटुंबाला उदंड दीर्घायुष्य लाभो. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य ठेव. लहान मुलांना शिक्षणात भर दे. कोणाची लग्न नाही झाली असं त्यांना लग्न होऊ दे. कोणाची अजून कॉरिडॉर नाही झाली असं त्यांना कॉरिडॉर होऊ दे. अशी या भगवंताच्याने प्रार्थना करतोय. धन्यवाद. तसं काय बुवानी फक्त काय चष्म्याबद्दल काय सांगितलं ग्रामस्थांनी भांडण, पण हे काय भगवंताचं नामस्मरण याच्यामध्ये भांडा बुवा. काय मग एकामाकाची अरे तुरे करण्यापेक्षा बुवा बरोबर ना. चाय वगैरे पिला जात आता तराट झालं. आता काय बघू नको गजरा धुमाकू काय मी असं आहे मी असं कसं काय नाही काय पण आपण गजरामध्ये टाइम घेऊया. बुवानी जास्त काय बोललं नाही. नक्की मनोरंजन म्हणण्यापेक्षा भजन वारकरीमध्ये बघा दशावतारांमध्ये आपण मनोरंजन करू शकतो. बघा वारकरी भजन त्या काकाने विचारा आपण मनोरंजन करू शकत नाही. तुम्हाला चांगलं संबोधन मार्गदर्शन हे या भजनाचं तात्पर्य आहे. पण आजकाल काय झालंय मंडळींना काय असतं मनोरंजन. पण मी एक माऊली सांगू शकतो कारण हे भगवंताचं नामस्मरण आहे. पांडुरंगाचं आपण गातोय ह्याच्यामध्ये मनोरंजन कुठे आलं. गोवा याच्या सांगतील काय मनोरंजन करण्यापेक्षा भगवंताचं नामस्मरण आपण केलं तर या पांडुरंगापर्यंत पोहोचेल. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतोय.
उभे विठेवरी करगठेवरी